जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण। दासबोधातील अत्यंत महत्त्वाचा असणारा हा समास, की ज्या समासापासून एका अर्थानं समर्थांनी प्रत्यक्ष परमार्थामध्ये प्रवेश केला असं आपण म्हणू शकतो। परमार्थामध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, आणि त्या 2 गोष्टी म्हणजे विवेक आणि वैराग्य। सर्वसामान्यपणे आधी विवेकाची जागृती होते, आणि त्या विवेकाच्या जागृतीचं फलस्वरूप म्हणून वैराग्याची प्राप्ती होते। याला अपवादही आहेत, जे जन्मजात महापुरुष म्हणूनच जन्माला आले असे समर्थांसारखे, भगवान श्रीधर स्वामींसारखे, श्रीमद आदि शंकराचार्यांसारखे असे जे महापुरुष आहेत, हे जन्मजात वैराग्यशालीच असतात। पण असे अपवाद जर सोडले तर बहुतांश लोक यांच्यामध्ये वैराग्य नसतं। आणि इथं वैराग्य शब्दाचा अर्थ प्रपंचाबद्दलचं वैराग्य। विगतः रागः यस्मात् स विरागः म्हणजेच वैराग्य। राग म्हणजे आसक्ती, चिकटून राहणे। ही आसक्ती, प्रपंचामधली चिकटून राहण्याची प्रवृत्ती, ही ज्याच्यातून निशेष पूर्णपणे गेलेली आहे तो वैराग्यशाली आहे। आणि असं वैराग्य प्रखर विवेक जागा झाल्याखेरीज प्राप्त होत नाही। आणि म्हणून गेल्या 29 समासांमध्ये, म्हणजे दशक 1 समास 1 पासून दशक 3 समास 9 पर्यंत, म्हणजे ग्रंथारंभ लक्षणापासून मृत्यू निरूपणापर्यंत जो मागचा समास झाला, इथपर्यंत समर्थांनी एका अर्थानं विवेक जागृती करायचं काम केलेलं आहे। आणि ही विवेक जागृती मृत्यू निरूपणाला पूर्ण होते। मृत्यू निरूपण, त्याच्या आधीचे त्रिविध तापांचं वर्णन, त्याच्या आधीचं त्या जीवाला झालेल्या हाल अपेष्टा, गर्भामध्ये असताना, बाहेर आल्यानंतर आणि मरेपर्यंत एक जीवन जगताना जितक्या काही हाल अपेष्टा त्याला सोसाव्या लागल्या, ह्या सगळ्यामधून त्याला जेव्हा कळतं की बाबा रे, खरं सुख हे प्रपंचात नाही आहे, त्याच्या पलीकडं असणारा जो परमात्मा आहे याच्यातच ते खरं सुख असलं पाहिजे। आणि ह्या ठिकाणी मृत्यू निरूपण सांगितलं, आणि कोण कोण मरतात त्याची मोठी यादी मागच्या समासात समर्थांनी सांगितली। अरे कोणाला सुटका नाही आहे, देवी देवतांना सुद्धा सुटका नाही आहे। असं असल्यामुळं त्रिविध तापातून जो पोळलेला आहे आणि मृत्यूपर्यंतचं स्वरूप त्याला ज्याला कळलेलं आहे, त्याचा लख विवेक जागा होतो। आणि एकदा का हा लख विवेक जागा झाला की वैराग्य प्राप्ती करायला अधिक वेळ लागत नाही। आणि ही वैराग्य प्राप्ती एकदा झाली की तो परमार्थाचा खऱ्या अर्थानं अधिकारी बनतो। किती ग्रंथ वाचले म्हणून अधिकारी झाला, किती प्रवचनं केली किंवा कीर्तनं केली किंवा कथा सांगितल्या म्हणून अधिकारी झाला, किती ग्रंथांचं आणि कथांचं आणि कीर्तनांचं श्रवण केल्यामुळं किंवा वाचन केल्यामुळं अधिकारी झाला, असं काही नाही। ज्याला त्रिविध तापातून विवेक जागा करता आला आणि वैराग्य हे माझं आहे, भगवंत माझा आहे, प्रपंच माझा नाही, म्हणजेच त्याबद्दलचं वैराग्य, असं ज्याच्यामध्ये लख
लख प्रकाश ज्याच्यात पडला तोच एक परमार्थाचा अधिकारी झाला. म्हणून त्या वैराग्याचा अद्भुत समास समर्थांनी इथं दिलेला आहे. समर्थांनी संसाराचं वर्णन आतापर्यंतच्या 29 समासापर्यंत काय परिस्थिती आहे संसाराची ही उत्तम पद्धतीनं सांगितली आणि त्याचं वर्णन इतकं भारदार केलेलं आहे. त्या ओव्या तुमच्या समोर काही ठेवतो. इतक्या सुंदर ओव्या आहेत. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार काळसर्प. अरे संसार म्हणजे तुम्हाला बुडवण्यासाठी आलेला महापूर आहे, लक्षात घ्या, असं समर्थ सांगताय. तो तुम्हाला छान वाटतो, तो तुम्हाला बुडवायला आलेला आहे. आशा ममता यांच्या बेड्या हातामध्ये आहेत. तिथं सुसरी सुळसुळाट करतायत. अहंकार रूपी सुसरी तिथं सुळसुळाट करतात आणि त्या तुम्हाला अगदी या महापुरामध्ये अगदी तळापर्यंत घेऊन जातात आणि बुडवून टाकतात. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर वोहटेना, भुली पडली. या सर्वांमुळं पुरामध्ये बुडण्याचीच व्यवस्था या संसारानं करून ठेवलेली आहे. वासना आहे. ही वासना त्याची धामीण जेव्हा दंश करते ना, त्यावेळेला त्याचं रक्त, त्याचं विष अंगात रक्तामध्ये भिनतं आणि त्यामुळं त्याला भयानक हाल अपेष्टा सोसाव्या लागतात. जीवाचं लक्षण काय सांगितलं समर्थांनी? हा जीव कसा आहे? माथा प्रपंचाचे ओझे. प्रपंचाचं ओझं घेऊन चाललाय तो डोक्यावर आणि काय म्हणतो? माझं माझं घेऊन म्हणे माझे माझे. आणि या पुरामध्ये तो सापडलेला आहे. तरी सुद्धा स्वतःला वाचवण्यासाठी ओझं कमी करायला हवं म्हणून ते ओझं फेकून द्यावं ही बुद्धी त्याला होत नाही. यालाच विवेक नसणं असं म्हणतात. आणि हे ओझं घेऊन तो चाललेला आहे आणि तो पक्का खाली बुडलेला आहे. बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने. या ओझ्याला मस्तकावर धारण करून, अरे आपण त्या ओझ्यामुळे बुडतो, हे ओझं टाकलं, हात मारले समजा, तर वाचण्याची शक्यता तरी आहे या महापुरातून? नाही. त्याला ती बुद्धीच होत नाही. ममत्व प्रचंड, त्याचा प्रभाव इतका आहे, मी बुडत चाललो आहे हे त्याला कळता कळत नाही. कारण पडले भ्रांतीचे अंधारे, त्याला भ्रांती झालेली आहे. नागविले अभिमान चोरे, आले अहमतेचे काविरे भूतबाधा, अशी त्याची भयंकर अवस्था आहे. आणि अशा या महापुरामध्ये अनेक लोक अडकले. कुणी कुणी तर आवर्तामध्ये म्हणजे भोवऱ्यामध्ये सापडले. आता या संसाराचा महापूर मला बुडवून नष्ट करेल, मला संपून टाकेल, असं करोडो लोकांमध्ये एकाला वाटतं. कारण या संसाराच्या महापुरात मी बुडत चाललो हेच अनेकांना कळत नाही. का? अविद्येतून निर्माण झालेलं अज्ञान. पण ज्याला हे कळलं तो मात्र काय म्हणतो? जेही भगवंतासी बोभा इले भावार्थ बळे. अरे या संसार रूपी महापुरामध्ये मी अडकलो आहे, बुडत चाललो आहे, या भोवऱ्यामध्ये सापडून मी तळाला जाणार आहे. इतकी भयंकर अशी भीषण अशी श्वापद माझ्या अवतीभोवती आहेत, यांच्याकडून मी नष्ट केला जाणार आहे. तेव्हा आता याच्यातून मला सोडवेल असा कोण आहे? त्या गजराजाची कथा आपल्याला माहिती आहे की त्याला त्या मगरानं पकडलं होतं आणि ओढत नेलं होतं. शेवटपर्यंत त्यांनी निकराचा लढा दिला. अनेक हत्तींनी त्याच्या पत्नी होत्या, त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, कुणाचीच मदत झाली नाही. त्यांनी त्याचा नाद सोडला, त्याही निघून गेल्या. हा एकटा राहिला. याच्या अंगात रग होती तोपर्यंत त्यांनी रक्षण स्वतःच्या देहाचं करण्याचा, त्या मगरापासून सुटण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की मी याच्या तावडीतून सुटू शकत नाही, त्यावेळेला त्यांनी काय केलं? हेच केलं. जेही भगवंतासी बोभा इले भावार्थ बळे. भगवंताला अंतःकरणातून तळमळून हाक मारली, हे भगवान विष्णू, माझं रक्षण करण्यासाठी तुम्ही या. आणि जवळच असणारे कमळ त्यांनी त्या सोंडेतून
उचललं आणि ते वैकुंठाच्या दिशेनं मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे या भावनेनं ते वर सोडलं. त्या क्षणी भगवान तिथं आले. देव आपण घालून उडी तयासी नेले पैल थडी, येर ते अभाविके बापुडी वाहतची गेली. आणि भगवान तिथं येतात, आपल्या सुदर्शन चक्राने त्या मगराचा विनाश करतात आणि त्या हत्तीला मुक्त करतात. ही कथा आपल्याला माहिती आहे. समर्थ तेच सांगतायत. भगवान स्वतः तिथं येतात, पण हाक कशी मारायची? भावार्थ बळे. कोणता भाव? भगवानच सर्व काही आहे, माझ्या जीवनाचं सार सर्वत्र श्री भगवान आहे. आपण नेहमी रामरक्षेतील तो श्लोक म्हणतो, माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुः. सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुः हा भावार्थ हवा. श्रीराम हेच माझं सार सर्वस्व आहेत, भगवान हेच माझं सार सर्वस्व आहेत, सद्गुरू हेच माझं सार सर्वस्व आहेत. हा भावार्थ. आणि या भावार्थानं अभिभूत होऊन जेव्हा तो तळमळीनं हाक मारतो त्यावेळेला मात्र भगवंताला यावंच लागतं. देव आपण घालून उडी तयास नेले पैल थडी. पण बाकीच्यांचं काय झालं? ये रे ते अभाविके बापुडी वाहतची गेली. पण जे अभाविक आहेत, ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल श्रद्धा प्रेम आपुलकी नाहीये, ती मात्र या महासागरात वाहत गेली. कारण भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोन भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. ज्याला भगवंत प्रिय आहे त्याचं संकट हे भगवंतावर जाऊन पडतं आणि भगवंताला त्याला त्याच्या संकटातून सोडवावं लागतं. आपल्याला कुणाचा तरी अंकित होऊन राहण्याचा अभ्यास आहे. अगदी कितीही मोठा बलवान व्यक्ती जरी असला, सामर्थ्यवान व्यक्ती जरी असला, तरी तो स्वतःच्या कुठल्या तरी वासनेचा अंकित असतो. मनुष्य कुणाच्या ना कुणाच्या अंकित असतो. अत्यंत बलवान व्यक्ती सुद्धा स्वतःच्या सवयीच्या आणि वासनेच्या अंकित असतो. मग कुणाच्या तरी अंकित राहायचं जर आपला स्वभावच आहे, तर या त्रैलोक्याचा अधिपती असणाऱ्या भगवंताचा मी अंकित का न व्हावं? जर अंकितच राहायचा माझा अभ्यास असेल तर त्रैलोक्यावधी भगवंताचा मी अंकित राहावं की जो सत चित आणि आनंद स्वरूप आहे. असा विचार माणूस का करत नाही? विवेक नाही म्हणून. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात, जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे. ईश्वराचे अंकित झाले की ईश्वराला त्याचे लाड पुरवावे लागतात. आणि भगवान हा आनंद स्वरूप असल्यामुळं त्याला परमानंदाची प्राप्ती होते. धन्यतेची दैवाचे भाविक जन. म्हणून वैराग्याची धारणा करण्यासाठी आतमध्ये भगवंताबद्दलचा दृढ प्रेम भाव जागृत होणं गरजेचं आहे. याच्यावर समर्थ भर देत आहेत. कारण जैसा भाव जयापासी तैसाची देवतयासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा. भगवान ईश्वर रूपामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. त्यामुळं कुणाचा भाव काय आहे हे त्याला अगदी पक्क कळतं. तुमचा जसा भाव असेल त्याप्रमाणे भगवान तुमच्याशी वागणार आहे. तुमचा माईक भाव असेल, खोटा भाव असेल, भगवान सुद्धा तुमच्याशी खोटं खोटं प्रेम केल्यासारखं दाखवेल. तुमचा खराखुरा भाव असेल, भगवान सुद्धा तुमच्याशी अगदी खऱ्या भावनेनं, मग तो दास्य भाव असेल, तो सख्य भाव असेल, तो वात्सल्य भाव असेल, माधुर्य भाव असेल, कोणताही भाव असेल, जसा आणि जितका, जसा याचा अर्थ क्वालिटेटिव्ह, जितका याचा अर्थ क्वांटिटेटिव्ह, गुणात्मक आणि संख्यात्मक. ज्या प्रमाणात तुमचा भाव आहे गुणात्मक संख्यात्मक, त्याच प्रमाणात भगवान तुमच्याशी डील करणार आहे. हे समर्थ इथं सांगतायत. जैसे जयाचे भजन तैसाची दे समाधान. भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. थोडा जरी भाव न्यून झाला, भगवान निघाले, चालले दूर. याला अनेक कथा आहेत. गोपी गीताची निर्मितीच याच्यातून झालेली आहे. अनेक भक्तिशास्त्राच्या ग्रंथामध्ये तुम्हाला याचं प्रत्यंतर मिळेल.
भगवान कधी जवळ येतात आणि कधी दूर जातात. जेव्हा गोपींना मनामध्ये अभिमान झाला की माझ्यासाठी भगवान जवळ आले, त्या क्षणी भगवान निघून गेले आणि त्यांना परमविरह प्राप्त झाला. त्यामुळं थोडा जरी भाव निघून झाला तरी भगवान निघून जातात, आपल्याला सापडत नाही. म्हणून समर्थांनी अप्रतिम अशी ओवी पुढे सांगितली. भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहाटा सज्जन संगे. ज्याला जीवनामध्ये वैराग्य प्राप्त व्हावं, विवेक जागृत व्हावा असं वाटतं, त्यांनी आवर्जून सज्जनांचा संग धरावा. का? भावे परमार्थाची या वाटा. परमार्थाच्या वाटा या भावस्वरूप आहेत. त्या काय अशा रस्त्यानं दिसणाऱ्या नाही आहेत, बाहेर डोळ्यानं. ज्याची दृष्टी विकसित झालेली आहे त्याला भावरूपातील परमार्थाच्या वाटा दिसायला लागतील. भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा. या वाटा कुठे जातात? भक्तीच्या पेठेमध्ये जाऊन पोहोचतात. आणि तिथं मोक्षाचा चोहाटा भरलेला आहे. चौका चौकामध्ये मोक्ष वाटलं जातंय. हे घ्या मोक्ष, हे घ्या मोक्ष, हे घ्या मोक्ष. आणि मोक्ष याचाच अर्थ भगवंताची प्राप्ती. भरला मोक्षाचा चोहाटा. पण कशामुळं हे सर्व कसं प्राप्त होईल? सज्जन संगे. का? कारण सज्जनांचा पूर्ण विवेक जागा झालेला असतो आणि सज्जनांमध्ये परिपूर्ण वैराग्य असतं. म्हणून त्यांच्या हातात हात धरून आपण जर त्यांनी आपल्याला या भावरूपी वाटेवरून नेलं, जिथं भक्तीच्या पेठा भरल्या आहेत आणि मोक्ष चौका चौकामध्ये वितरित केला जात आहे, तर आणि तरच या भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार आहे, अन्यथा नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जे भावानं भगवंताचं भजन करतात तेच उद्धरले जातात, बाकीचे तसेच राहतात. म्हणून धन्य ते भाविक जन, जेही जोडिले हरिनिधान, अनंत जन्मांतरींचे पुण्य फळासी आले. आणि म्हणून समर्थ आपल्याला उपदेश करतायत या वैराग्य निरूपणामध्ये, मानवाचं आयुष्य म्हणजे जन्म ही एक रत्नाची पेटी आहे. आयुष्य हेची रत्नपेटी माझी, म्हणजे त्या पेटीमध्ये भजन रत्ने गोमटी. 9 प्रकारची भजन, याचा अर्थ भक्तीची रत्न आहे या पेटीमध्ये. मनुष्य देहरूपी ही पेटी सोन्याची पेटी आहे असं समजा. अन्य जीव हे अन्य प्रकारचे आहेत. लोखंड आहे, कथील आहे आणि जस्त आहे, पण ही मात्र सोन्याची पेटी आहे. आयुष्य हेची रत्नपेटी, त्याच्यामध्ये रत्न भरलेली आहेत. भजन रूपी म्हणजे भक्तिरूपी रत्न त्याच्यामध्ये आहेत. ईश्वरी अर्पून या लुटी आनंदाची करावी. ही भक्ती रूपी रत्न त्याला द्यावीत आणि त्याच्याकडचा आनंद आपल्याकडे घ्यावा. कारण प्रत्येक व्यक्ती सुखासाठी जगतो, बरोबर? म्हणून काय दिल्यानंतर मला सुख मिळेल? भक्ती रूपी रत्न जर भगवंताला अर्पण केलं तर त्याच्याजवळ असणारा आनंद तो आपल्याला देईल. म्हणून याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. धरून ईश्वराची कास, केली संसाराची नैराश, तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी. ईश्वराची कास धरणं गरजेचं आहे. पण ज्याला हे कळत नाही त्याचं काय? अवचटे निधान जोडले, ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे. इतका महान नरदेह प्राप्त झाला की ज्या नरदेहामध्ये भक्तिरूपी रत्न साठवण्याचं सामर्थ्य आहे, पण तो भावच जागृत झाला नाही हृदयामध्ये. आणि तो भाव जागृत न झाल्यामुळं अभाविकाप्रमाणे त्याचं सगळं जीवन निघून गेलं, आयुष्य निघून गेलं. आणि एखादी मोठी गोष्ट कवडीच्या बदल्यात घेतल्यासारखं झालं. एक मोठं रत्न ज्याची किंमत करोडो रुपयांची आहे, ते एका कवडीच्या बदल्यात घेतल्यासारखं झालं.
किती मूर्खपणा आहे हा. पण अनेक माणसं नरदेहरूपी हे महान रत्न किंवा ही सोन्याची पेटी कवडीच्या बदलामध्ये विकून टाकतात आणि देतात कुणाला? या प्रपंचाला देतात. तो एक कवडीभर सुख तुम्हाला देतो, त्याच्या बदल्यामध्ये नरदेहरूपी सोन्याची पेटी तुम्ही त्याला देता. किती वेडेपणा आहे हा. पण लोक असंच वागतात. तैसा संसारास आला, माया जाळी गुंडाळला, अंती एकलाची गेला हात झाडून. सगळं आयुष्य व्यर्थ गेलं त्याचं. आणि म्हणून माणसानं विवेक करावा. काय विवेक करावा? कोण समयो येईल कैसा, याचा नव्हे की भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती, उड जाएगा हंस अकेला, जग दर्शन का मेला. जैसे पात गिरे तरुवर से, मिलना बहुत दुहेला. ना जानू मैं किधर गिरेगा, लग गया पवन का रेला, उड जाएगा हंस अकेला. श्रेष्ठ संत कबीरांनी असं म्हणून ठेवलेलं. हंस म्हणजे जीवात्मा, तो उडून जाईल. एखादं वाळलेलं पान जसं जमिनीवर पडावं आणि जोरात वारा यावा आणि कुठल्या कुठं उडून जावं, तसा तुमचा देह उडून जाईल, नष्ट होईल. आणि या देहातून हंस तो जीवात्मा निघून जाईल. गुरु की करनी गुरु जाएगा, चेले की करनी चेला. गुरु गुरुच्या गतीनं जाईल, चेला त्याचा शिष्य त्याच्या गतीनं जाईल. हा नरदेह सारखा सारखा मिळत नाही. आणि म्हणून पाहिली घडी नव्हे आपुली, वयसा तरी निघून गेली, देह पडताच ठेवली आहे नीच योनी. हा नरदेह पडता क्षणी, या नरदेहाचा सदुपयोग तुम्ही केला नाही. यू आर गिवन अ चान्स. उत्तम संधी तुम्हाला दिली होती, पण त्या संधीचं सोनं तुम्ही केलं नाही. भगवंत म्हणतो तुला पुन्हा नरदेह मी लवकर देणार नाही. जा नीच योनीमध्ये जा. कुत्र, मांजर, डुक्कर, पशु, पक्षी, किडा, मुंगी, गांडूळ, ह्याच्यापैकी कुठल्या तरी योनीला तुला जावं लागेल. लगेच पुढची नीच योनी ठेवलेली आहे. अनेक दुःख भोगली, मरतानाही दुःख भोगलं, जीवनभर दुःख भोगलं, पण तरीही संसाराची चटक काही गेली नाही. भगवंत म्हणाला याला नरदेह परत द्यायचा नाही. म्हणून माणसानं विवेक करावा. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैची सुहृदे कैची वनिता पुत्र कळत्राधिक. हे तू जाण मावेची, आवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे ती. कैचा प्रपंच कैचे कुळ, कासया होतोसी व्याकुळ. धन कण लक्ष्मी सकळ जाई जणे, कैचे घर कैचा संसार, कासया करसी जोजार. जन्मवरी वाहोन भार, शेखी सांडून जासी. शेखी म्हणजे शेवटी हे सगळं सांडून जाणार आहे. कैचे तारुण्य कैचे वैभव, कैचे सोहळे हावभाव, हे सकळही जाण माव माईक माया. तीनदा सांगितलंय. द्विवृत्ती केली तर सिद्धांत मांडला जातो. इथं तर तीनदा सांगितलंय अरे हे सगळं मायावी आहे, खरं नाही. कर्मयोगे सकळ मिळाली. कर्मयोगानं हे सगळे देण्या घेण्यासाठी आलेले आहेत, सगळे ऋणानुबंधासाठी आलेले आहेत. कोणी भाऊ म्हणून, कोणी बहीण म्हणून, कोणी काय म्हणून, हे सगळे लोक ऋणानुबंध फेडण्यासाठी आलेले आहेत. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळे निर्माण जन्मास आली, ते तू आपली मानली कैसी रे पडत मूर्खा. आणि ह्यांना तू आपलं म्हणतोस. काय म्हणावं, तुला बुद्धी आहे की नाही? आपला फक्त एकटा भगवंत आहे. मी रामाचा, राम माझा, हेच एकमेव सत्य आहे. आणि हे सोडून इतकं सगळं, हे सगळं माझं आहे, माझं आहे, माझं आहे का म्हणतोस तू? आणि मग समर्थांनी सिद्धांत सांगितला, तुझे तुझ नव्हे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार. अरे तुझं शरीर तरी तुझं आहे का? आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. तुझं शरीर, त्याच्यावर तुझी सत्ता नाहीये. मग इतरांना, ज्या शरीराच्या संदर्भामध्ये त्याला निर्माण करणारी माता आणि पिता, त्यांच्या संदर्भामध्ये कोणीतरी भाऊ, कोणीतरी बहीण, मग त्या संदर्भामध्ये कोणीतरी मावशी, आत्या, कोणीतरी मामा आणि काका,
हे सगळं गोतावळ जे काही आहे हे या शरीराच्या संदर्भात आहे. याच शरीराचा कोणीतरी मित्र, याचाच कोणीतरी शत्रू. हे सगळं शरीराशी निगडीत असताना ते शरीरच तुझं नाहीये, तर मग त्या शरीरामुळे निर्माण झालेले हे सगळे तुझे कसे काय झाले बाबा? हा विवेक तू कधी धारण करणार? असा समर्थ आपल्याला प्रश्न विचारतायत. आणि म्हणून समर्थ सांगतात, या सगळ्यांना एका अंतरावरती ठेव. त्यांचा त्याग कर असा अर्थ नाही, अधिकाराचा विषय आहे तो, पण त्यांना एका अंतरावरती ठेव. प्रेमाने सगळ्यांशी वाग, पण माझं म्हणून म्हणू नको. माझा एकटा रामराया, माझे एकटे सद्गुरू बस, बाकी कोणी नाही. तेच माझे आणि मी त्यांचं. आणि याला एक दृढ भाव लागतो. तो दृढ भाव जागा झाला विवेकाच्या प्रभावाने की त्या दृढ भावातून वैराग्य निर्माण झालं. आणि त्या परमात्म्याचं महात्म्य काय सांगावं? रामे विण जे जे आस, ते ते जाणावी नैराश. माझे माझे सावकाश क्षीणची उरे. श्री रामरायांशिवाय अन्य कुणाकडून अपेक्षा ठेवली तर तुम्हाला दुःखच भोगावं लागेल. यालाच समर्थांनी मनाच्या श्लोकात म्हटलं की मना राघवे विण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणी. एका परमात्म्याशिवाय अन्य कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नको. कुणाही मध्ये मन लावू नको. कुणालाही आपलं म्हणू नको. प्रेम सर्वांवर कर, कारण तो रामराय सगळ्यांच्या हृदयामध्ये निवास करतो. म्हणून श्रीधर स्वामींनी खूप छान याच्यावर उपदेश केलाय. श्रीधर स्वामी म्हणतात, अरे आपली पत्नी असते, आपली मुलं असतात, आपली भावंड असतात, आई वडील असतात. यांना आपलं आपलं म्हणायचं नाही. काय म्हणायचं? मी रामरायाचा, तेव्हा ही माझी असणारी, माझ्या देहाची असणारी ही पत्नी, ती पण रामरायाची. ही मुलं आहेत, ती पण रामरायाची. आई वडील सुद्धा रामरायांचे, सगळे रामरायाचे, मी पण रामरायाचा. आणि आम्ही सगळे रामरायाचे असल्यामुळे मला ह्यांच्यावर प्रेम करावं असं वाटतं. माझे आहेत म्हणून प्रेम करावं असं नाही वाटत. मीही रामरायांचा आणि हेही रामरायांचे आहेत, सगळेच रामरायांचे आहेत, म्हणून मला त्यांच्याबद्दल स्वाभाविक प्रेम वाटतं. याच्यामध्ये आसक्ती राहत नाही. तुमचं प्रेम जे असतं, सामान्य जनांचं जे प्रेम असतं, हे प्रेम कशावर आधारित आहे? मी आणि माझ्यावर आधारित आहे. म्हणून त्याला खरं तर प्रेमच म्हणायचं नाही, ती आहे आसक्ती. म्हणून इथं समर्थ आपल्याला उपदेश करतायत, श्री रामरायांना माझं म्हण, त्यांच्या खेरीज कुणाहीकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. आणि तसं न करशील तर काय होईल? सांडोनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैचे समाधान लोलंगतासी. त्याला कधीही जीवनात समाधान प्राप्त होणार नाही. आणि म्हणून असा सुंदर उपदेश समर्थांनी केला. विषयजनित जे जे सुख, ते तेची होते परमदुःख. पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. गळ गिळता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे. गळ टाकलेला असतो, त्याच्या पुढे कणिक किंवा मांसाचा तुकडा लावलेला असतो आणि तो गळ पाण्यात सोडलेला असतो. एखादा मासा तो गळ गिळण्यासाठी म्हणून येतो. त्याला माहिती नाही त्याच्या आतमध्ये असा अणकुचीदार गळ लावलेला आहे. त्याला दिसतो फक्त त्या कणकेचा गोळा किंवा मांसाचा तुकडा. त्याच्या आतमध्ये लपलेला गळ त्याला दिसत नाही. आणि त्याच्यावर तो झडप मारतो, लगेच तो गळ ओढला जातो आणि त्याच्या घशामध्ये तो गळ अडकतो, असा की त्याचा घसाच फाटतो. आणि ज्याप्रमाणे तो मासा मारला जातो, अगदी त्याचप्रमाणे या वैषयिक सुखाचा गळ लावलेले संसार रूपी हा गळ धारण करणारा प्रत्येक जीवाच्या वरती अशा गळाचा प्रयोग करतो आणि त्याचं जीवहरण करतो. म्हणून या गळ लावलेल्या कणकेकडं आता आम्ही दुर्लक्ष करायला हवं. हे दुर्लक्ष करायला हवं, हा विचार दृढ होणं, यालाच विवेक म्हणतात. आणि प्रत्यक्ष दुर्लक्ष करणं, यालाच वैराग्य असं म्हणतात. असा उपदेश केल्यानंतर शिष्य सद्गदित झाला. धडपुडी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती, ऐसा उपाव हे कृपामूर्ती सद्गुरुदेवा.
मज दिनास करावा. आणि असं म्हणून त्यांनी सद्गुरूचे पाय धरले. ऐसा म्लान वदने बोले, धुरिली सदृढ पाऊले, कंठ सद्गदित गळाले अश्रुपात दुःखे. मी चुकलो, रामरायाला मी माझं म्हटलं नाही, माझं भरपूर आयुष्य निघून गेलं, नरदेह कधी पडेल माहिती नाहीये. आता तुमच्या या कृपेमुळं माझ्यामध्ये विवेक जागा झाला आणि या विवेकाच्या प्रभावाने माझ्यामध्ये वैराग्य निर्माण झालं. आता माझ्या लक्षात आलं की रामरायांशिवाय माझा असा इथं कोणीच नाहीये. अरे माझं शरीर पण माझं नाहीये, हे सद्गुरुदेवा तुम्ही सांगितल्यामुळे माझ्या लक्षात आलं. आणि असं म्हणून त्या शिष्यानं समर्थांचे घट्ट चरण धरले आणि आपल्या अश्रूंनी, गरम गरम अश्रूंनी सद्गुरूंच्या चरणांचं संवहन केलं आणि म्हणाला, आता हा भगवंत कुठं भेटतो ते तरी मला सांगा, काय केल्यामुळं तो मला प्राप्त होईल याचा तुम्ही उपदेश करा. असं म्हटल्यानंतर त्या शिष्याचा तो शुद्ध भाव पाहून सद्गुरूंना आनंदाचं भरतं आलं. देखोन शिष्याची अनन्यता, भावे ओळला सद्गुरुदाता. सद्गुरूंना पराकोटीचा आनंद झाला, ते परमसंतुष्ट झाले त्या शिष्यावर. आणि मग स्वानंद तुंबळेला आता पुढीले समासी सांगतानाही देह रोमांचित होत आहे. आता परमानंदाचा अनुभव आपल्याला पुढच्या या दशकामध्ये भक्ती ज्याच्यामध्ये सांगितली जाणार आहे तो स्वानंदाचा अनुभव आता तुंबळेल असं समर्थ म्हणून या अद्भुत असणाऱ्या वैराग्य निरूपणाचा समास या ओवीनं समारोपित करतात. हे वैराग्य आपल्याला समर्थ कृपेनं प्राप्त व्हावं, दासबोध रूपी सरस्वती मातेचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा. त्याच्या आधी सांगितलेला 29 समासांमध्ये असणारा विवेक, त्या विवेकानं आमचं वैराग्य जागृत व्हावं अशी तळमळीची प्रार्थना परम वैराग्य मूर्ती असणाऱ्या शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे अशा असणाऱ्या श्री समर्थांच्या चरणी आपण करूया आणि इथंच आज विसावा घेऊया. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.